दिवसाची सुरुवात आहे शिवबरोबर. आमचे बालपण जे आहे त्या काळामध्ये आमचं जे गाव आहे हे एक खूप लहान गाव होतं आणि पूर्ण सर्व आम्ही ज्या ठिकाणी राहायचो तो आजूबाजूचा भाग पूर्ण झाडांनी भरलेला होता. आणि आमचं जे बालपण होतं ते झाडांवर खेळण्यामध्ये गेलं. सूरपारंब्या खेळायचो, झाडाभोवती पळापळी खेळायचो, कधीकधी झाडावर एखादं मचाण बांधायचो फळ्या वगैरे टाकून आणि त्यावर गवत वगैरे टाकून मग आम्ही त्या ठिकाणी बसून राहायचो. कधीकधी खाली 2-3 झाडांना एकत्र करून आम्ही अशी एक लहान झोपडीसारखी बनवायचो आणि त्यामध्ये बसल्यानंतर खूप सुरक्षित वाटायचं. ज्यावेळेस आपण दाविदाविषयी वाचतो त्यावेळेस दावीद हा शाऊलापासून अनेक वर्ष पळत होता. तो अरण्यामध्ये लपत असे, गुहेमध्ये लपत असे आणि त्यामध्ये तो राहत असे, परंतु त्या सर्वांपेक्षा त्याला परमेश्वराचा सहवास हा जास्त सुरक्षित वाटायचा. बघा स्तोत्रसंहिता ह्याचा 17वा अध्याय आणि 8वं वचन बघा. Psalm 17 and verse 8. मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखाच्या छायेत लपव. बघा दावीद म्हणतो की अरण्यातील जागा किंवा गुहेतली जागा ह्यापेक्षा देवाचा सहवास त्याला जास्त सुरक्षित वाटत होता आणि तेवढा त्याला विश्वास होता की देव त्याला सांभाळेल. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही असा विश्वास धरला पाहिजे. आमच्या जीवनाच्या अनेक कठीण प्रसंग येतात, अनेक आमच्यामध्ये समस्या आमच्या समोर उभ्या राहिलेल्या असतात, परंतु लक्षात ठेवा की जो देवाच्या वचनांमध्ये राहतो त्याला देव त्याची शांती देतो आणि त्याची खात्री देतो की तो आमच्या बरोबर आहे. संकटाच्या समयी, परीक्षांच्या समयी देव आमचे आश्रयस्थान आहे. आमचे सुरक्षित स्थान आमचा देवच आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इब्री लोकासपत्र ह्याचा 13वा अध्याय 5वं वचन. हिब्रूज चॅप्टर 13 and verse 5. कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.